महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हरीश बांदिर्गे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि आज त्यांनी पदभार देखील स्वीकारलेला आहे। काय सांगाल, आज आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची बिनविरोध निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही विजयी झालात आणि पदभार देखील स्वीकारताय, काय पहिली प्रतिक्रिया? आज गत 27 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे, प्रामाणिक कार्यकर्ता। मी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे विकास पुरुष सन्माननीय आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम साहेब, मुंबईचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे। आणि मी एवढंच सांगेन, पूर्ण मुंबई तर हा स्वस्थ आणि निरोगी कसा राहील या मी नक्कीच त्याबद्दल काळजी घेणार आहे आणि येणाऱ्या 100 दिवसाचं जे प्लॅनिंग आहे ते एका आठवड्यातच मी तुम्हाला कळवेन आणि त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करणार आहोत। एवढी वर्ष तुम्ही तुमच्या प्रभागापुरतं मर्यादित काम करत होता, आता तुम्हाला संपूर्ण मुंबईभरामध्ये आरोग्याच्या बाबत काम करण्याची संधी मिळेल। प्रामुख्याने पहिलं काम कुठलं करणार आहात? मी तेच सांगतोय की ना, एका आठवड्यामध्ये मी 100 दिवसाचा प्लॅन रेडी करणार आहे आणि तो तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल। धन्यवाद, तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल। हे होते मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष। मी गुणवंत रांगोळ, DRB न्यूज, मुंबई।